अरे पसरा मागे जा जरा. अरे मला काय हौस आहे का? लेट होऊ द्या. माननीय राजसाहेब ठाकरे यांचा माननीय राजसाहेब ठाकरे. महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेची सक्ती चालणार नाही. महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेची सक्ती चालणार नाही. मातृभाषेची गळचपी करणार नाही. मातृभाषेची गळचपी सहन करणार नाही. सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा चालणार नाही. महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेची सक्ती चालणार नाही. महाराष्ट्रामध्ये हिंदी महाराष्ट्र शासन महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आम्हाला कालच कळलं की महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती शालेय याच्यामध्ये करतायत. कशासाठी? अगोदर पण आता मराठी भाषेला अभिजात दर्जा आता नुकताच सन्माननीय मोदी साहेबांनी दिलाय आणि हे नवीन आणखीन काय? हिंदी आहे ते राहू द्या ना, ते याच्या अगोदर पण हिंदी चाललेलं आहे ना. तर आमचा याला विरोध आहे. आम्ही विरोध दर्शनासाठी आज इथे निदर्शनं केली आहेत. आमचा पूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध असेल. आमच्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर परत तुम्ही हिंदी भाषेला सक्ती करताय शाळांमध्ये, हे चुकीचं आम्हाला वाटतंय. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मराठी सोबत हिंदी बी यायला पाहिजे. कशासाठी? बाकीच्या तुम्ही प्रांतात गेलात, राज्यात गेलात, तिथे आज आहे का? तिथे फक्त त्यांच्याच भाषेला महत्व दिलं जातं. कुठल्या प्रांतात तुम्ही जा, कुठल्या राज्यात जा, मग फक्त महाराष्ट्रातच हे कशाला पाहिजे? महाराष्ट्रात मराठीला तुम्ही एक साईडला मराठीला अभिजात दर्जा देता आणि आता परत हिंदीला सक्ती करताय. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याचा विरोध आहे. कुठेतरी मागे भडकवण्याचा प्रकार आहे, कारण की हिंदी आणि मराठी वाद ते आता त्यांनी ठरवायचं आहे. आम्ही आमचं म्हणणं आहे, आम्ही आमची निदर्शनं इथे केलेली आहेत. आमचा विरोध दर्शवलेला आहे. हा विरोध महाराष्ट्र गव्हर्नमेंटपर्यंत जाईल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हिंदी भाषेला विरोध नाही, पण तुम्ही जी सक्ती करताय, जी सक्ती, ती सक्ती करू नका. मराठीची सक्ती या महाराष्ट्रात करा, तुम्ही ती केली आहे, तुमचं अभिनंदन. पण पुन्हा तुम्ही मराठीची सक्ती केल्यानंतर पुन्हा तुम्ही परत पण हिंदीची सक्ती करताय, हे कुठेतरी आम्हाला चुकीचं वाटतंय. म्हणून आम्ही आज ही निदर्शनं केली आहेत. डोंबिवलीमध्ये बॅनर लावण्यात आलेला आहे. बापू मोशाय हे हिंदी अशा पद्धतीने बॅनर देखील जागोजागी लावण्यात आलेला आहे. डोंबिवलीमध्ये हिंदी भाषेसाठी बॅनर सुद्धा लावण्यात आलेला आहे. कुणी लावलाय बॅनर? आता ह्या अशा गोष्टी तर ते करणारच आहेत, पण बघू. आमचा जो विरोध आहे तो आम्ही तुम्हाला सांगितलं. महाराष्ट्र